या ठिकाणी NSSC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण सन्माननीय श्री शिवाजी गंगाराम ढमाले सर यांच्याशी आपण भेटत आहोत। ते पेठ पारगाव या परिसरामधून त्यांनी त्यांचा बालपण त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्यानंतर ते पिंपरी चिंचवड परिसरात स्थायिक झालेले आहेत। पिंपरी चिंचवड परिसरात त्यांनी मोठा क्लब चालवलेला आहे आणि त्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना खेळाविषयी प्रशिक्षण देणं, माहिती देणं आणि ऑलिम्पिकसाठी त्यांचं धोरण ध्येय असं ठेवणं असे त्यांनी त्याच्यासाठी मोटिवेशन मुलांना दिलेलं होतं। आज आपण त्यांच्याशी या ठिकाणी संपर्क साधला। नमस्कार सर। नमस्कार सर, तुम्ही जो क्लब चालवला त्याच्याविषयी काय माहिती द्याल सर? सुरुवातीला आम्ही जो क्लब सुरू केला तो त्रिवेणी नगर या ठिकाणी सुरू केला। त्रिवेणी नगरमध्ये एक लहान मुलांना एक सरासरी 8 वर्षापासून तर 14 वर्षापर्यंतच्या मुलांना आम्ही स्पोर्टमध्ये त्यांना आर्मी स्पोर्टमध्ये भरती करण्यासाठी जास्त प्रयत्न केले आणि त्या परिसरामध्ये रुरल म्हणजे ग्रामीण एरिया असल्यामुळं मुलांना स्पोर्ट हा विषय काही जास्त माहिती नव्हता। शाळेमधनं फक्त मुलांना स्पोर्टमध्ये शिकवलं जायचं। बेसिक ट्रेनिंग जे होतं, बेसिक ट्रेनिंग कसं असावं आणि कशा पद्धतीने ते दिलं पाहिजे त्याप्रमाणे आम्ही त्यांना जास्तीत जास्त प्रयत्न केला। मुलांना फ्रीमध्ये म्हणजे काही अपेक्षा न ठेवता आम्ही त्यांना जास्तीत जास्त शिकवण्याचा प्रयत्न केला। अतिशय गरीब घरातली मुलं त्या क्लबमध्ये यायची आणि त्यांना आम्ही एक 8 प्रकारचं त्यांच्याकडनं प्रशिक्षण घ्यायचं। त्याच्यामध्ये लांब उडी, उंच उडी, त्याच्यानंतर 800 मीटर, त्याच्यानंतर एक 4 किलोमीटर, 8 किलोमीटर आणि 21 किलोमीटरपर्यंत आम्ही त्यांच्याकडनं रनिंगचं प्रात्यक्षिक करून घ्यायचं। तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आमच्याकडं 52 मुलं होती। 52 मुलांमधनं आर्मी स्पोर्टमध्ये त्यावेळेला आमच्याकडनं एक 6 ते 7 मुलं सिलेक्ट झाली आणि रेल्वेमध्ये एक स्पोर्ट क्लब होता। त्या स्पोर्ट क्लबने साई स्पोर्टच्या माध्यमातून मुलं भरती केली। तर त्यावेळेला आमच्याकडनं 12 मुलं भरती झाली होती। तर अशा प्रकारे आमची जवळजवळ एक 18 मुलं स्पोर्टमध्ये भरती झाली। सर, तुमचं त्यावेळेचं सरावाचं कशा पद्धतीने सराव म्हणजे टायमिंग काय असायचा? सकाळी आम्ही 4:30ला इथं वृंदावन हा एरिया होता, मोकळा एरिया होता। त्यावेळेला तिथं काही वस्ती नव्हती आणि त्या ठिकाणी आम्ही त्या मुलांना बोलवायचं सकाळी 4:30 वाजता आणि पालकांचा बराच सहभाग असल्यामुळं आणि आमचं क्लब अतिशय चांगल्या प्रकारे मुलांना ॲक्टिव्हिटीज करायला लावायचं। त्याच्यामुळे पालकांनी जास्त सहकार्य केलं आणि बरीच मुलं आमच्याकडे यायची। तर त्याच्यातनं आम्ही बरीच अशी मुलं चांगल्या प्रकारे सिलेक्ट केली आणि जी सिलेक्ट होत नव्हती त्यांना जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायला लागली आणि आम्ही एक वेगळ्या पद्धतीने त्यांना ग्राउंडवर आहाराचं नियोजन केलं होतं की प्रॅक्टिस झाली की त्यांना आम्ही तिथं अर्धा लिटर दूध कंपल्सरी एवढं त्यांच्याकडनं आम्ही प्रॅक्टिस करून घ्यायचं। त्यांच्याकडनं अर्धा लिटरचं दूध त्यांना द्यायचं त्या ग्राउंडवर आणि घरी गेल्यानंतर मग त्यांना काही आहाराचे आम्ही सांगितलं होतं की हा प्रकारचा आहार घ्यायचा, हे आजच्या दिवशी हाच आहार घ्यायचा, उद्या वेगळा, परवा वेगळा, असं सगळं त्यांना कल्पना दिली होती आणि त्याप्रमाणे आम्ही त्या मुलांना आहार दिला। सर, तुमच्या त्या स्पोर्ट्स क्लबचं नाव काय होतं? साई स्पोर्ट क्लब आमचं नाव होतं, स्पोर्ट क्लबचं नाव। आणि त्यावेळेला भरपूर काही आम्हाला मुलांना म्हणजे प्रॅक्टिस ज्या प्रकारे दिली त्याचा आम्हाला खूप म्हणजे अनुभव आला आणि भरपूर आम्ही बक्षीस त्यावेळेला मिळवली। तर आम्ही सिंहगडला त्याच्यानंतर बऱ्याच मोठमोठ्या मॅरेथॉनमध्ये भाग घ्यायचं आणि बहुतेक 50% बक्षीस आम्ही सरासरी पुणे जिल्ह्यातून घेऊन आणलं। काही
रोख स्वरूपामध्ये आणि काही मेडलच्या स्वरूपामध्ये असं भरपूर काही घेऊन आलेलं. आजही ते आमच्याकडं त्यांची बक्षिसं प्रत्येकाच्या घरामध्ये बघायला मिळतात. निश्चितच सर. या ठिकाणी सरांनी जे खेळ हा जो आहे फक्त मुलांनाच दिला नाही तर त्यांच्या घरातील त्यांच्या मुलांना स्वतःच्या मुलांना सुद्धा त्यांना खेळामध्ये प्रावीण्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सदृढ पिढी घडवण्याचं ध्येय धोरण ठेवून त्यांचे चिरंजीव या ठिकाणी उपलब्ध आहेत. दिनेश ढमाले सर या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण त्यांच्याशी संपर्क साधत आहोत. नमस्कार दिनेश सर. नमस्कार सर. सर, तुम्ही सरांच्या माध्यमातून कशा पद्धतीने मार्गदर्शन घेतलं आणि तुमच्या जिम्नॅस्टिकमध्ये तुम्ही करिअर केलं तर त्याबद्दल काय सांगा? ॲक्च्युली सुरुवात अशी होती की आम्हाला खेळाचा गंध म्हणजे साधारण जे खेळ लहान मुलं खेळतात, खास करून शाळेमध्ये खो खो, कबड्डी हे इथपर्यंतच होतं. पण हळूहळू कसं झालं की आमच्याकडे जसं हे शिक्षण घरातनं मिळालं की बाबा तुम्हाला कुठेतरी स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाची एक स्कीम आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जाऊन तिथे खूप चांगल्या प्रकारे एखाद्या स्पोर्ट्समध्ये प्रावीण्य मिळवता येईल. तर त्या पद्धतीने मग आम्ही प्रयत्न केला आणि सहजासहजी होऊनही गेलो. कारण ती कॅपॅबिलिटी होती पण ती आम्हाला काही जास्त आयडिया नव्हती त्याबद्दल. पुढे असं झालं की आम्ही आर्मी स्पोर्ट्सच्या एका स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या एका सिस्टीममध्ये इन्व्हॉल्व्ह झालो आणि तिथेच आमचं पूर्णपणे म्हणजे पुढचं शिक्षण आणि त्याच्याबरोबर असणारं जे काही स्पोर्ट्सचं शिक्षण आहे ते झालं. तर असं करत असताना आमच्या फिजिकल कॅपॅबिलिटीनुसार मला जिम्नॅस्टिकमध्ये त्यांनी एक संधी दिली. आता जिम्नॅस्टिक असा हा खेळ आहे की सहसा आपल्या भारतामध्ये जिम्नॅस्टिकबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे आणि त्याच्याबद्दल असणारं जे काही कोचिंग आहे, त्याच्याबद्दल असणारी फॅसिलिटी आहे ती पण त्या मनाने फार कमी आहे. पण ही सर्व फॅसिलिटी एका आर्मी एरियामध्ये स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाने ती पूर्ण इम्प्लिमेंट केलेली होती आणि त्यामध्ये आम्ही शिकत गेलो. तर असं आम्हाला जाणवलं की आम्ही 12व्या वर्षी जेव्हा सुरुवात केली जिम्नॅस्टिकला तेव्हा मला असं जाणवलं की परदेशामध्ये ही जी सुरुवात आहे ती वयाच्या 4थ्या वर्षापासून साधारण केली जाते. कारण कुठल्याही स्पोर्ट्सचं जे बेसिक आहे हे जिम्नॅस्टिक्स पासून सुरू होतं. कारण परदेशामध्ये जिम्नॅस्टिकला इतकं महत्त्व आहे की कुठलाही स्पोर्ट्समन जर घडवायचा असेल तर त्याला सुरुवातीला जिम्नॅस्टिक्स करवलं जातं. जिम्नॅस्टिक्स हा असा खेळ आहे की तो पूर्ण तुमच्या बॉडीचं एक तंतोतंत एक थोडक्यात एक इंजिनिअरिंग टर्ममध्ये एक कॅलिब्रेशन प्रकार आपण म्हणतो की त्यामुळे त्या मुलाला जम्प्स कशा मारायच्या, स्वतःच्या बॉडीला कंट्रोल कसं करायचं, स्वतःच्या बुद्धीचं आणि स्वतःच्या शरीरातल्या ताकदीचं याचा समन्वय कसा करून आणायचा ह्या गोष्टी त्याला कळतात. आणि ह्याचा पुढे बेनिफिट असा होता की तोच खेळाडू ज्यावेळेस लहानपणापासून सुरुवात करतो तो साधारण एक प्रोफेशनल लेवलच्या स्पोर्ट्सला जेव्हा कुठल्या जातो त्यावेळेस त्याला जिम्नॅस्टिकमधल्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीचा हा फायदा. तर जिम्नॅस्टिक चालू आम्ही केलं 12व्या वर्षी. पण त्याचं खरं आम्हाला एक त्याची जी एनर्जी होती ती आम्हाला वयाच्या 17व्या-18व्या वर्षी जाणवायला लागलं की आपण आता एका लेवलपर्यंत पोहोचू शकतो. आणि असं करत असताना आम्ही नॅशनल वगैरे अशा गेम्स अटेंड केल्या आणि त्यावेळेसचं जिम्नॅस्टिक इंडियामधलं त्या मानाने म्हणजे बाहेर परदेशाच्या मानाने फारच कमीच होतं त्या मानाने. पण आता तशी स्थिती राहिलेली नाहीये. आता बऱ्याच पालकांना जिम्नॅस्टिकबद्दल नॉलेज आहे पण तरीही अजूनही भारतामध्ये जिम्नॅस्टिकबद्दल असणाऱ्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या तेवढ्या नाही आहेत. म्हणजे आज जर मी पिंपरी चिंचवडमध्ये जर जिम्नॅस्टिक करायचं म्हटलं तर मग मी जास्तीत जास्त ज्ञानप्रबोधिनीमध्ये जाऊ शकतो. पण ज्ञानप्रबोधिनीमध्ये मी गेल्यानंतर मला इक्विपमेंट्स काही बघायला मिळतील तर ते काही कुठल्या इंटरनॅशनल स्टँडर्डचे नसणार. म्हणजे एका इक्विपमेंटवर तुम्ही प्रॅक्टिस करणार आणि कुठेतरी नॅशनल लेवलला वगैरे जाणार आणि तिथे असणारं इक्विपमेंट ह्याच्यामधला जमीन आसमान फरक असतो. म्हणजे थोडक्यात तुम्ही पायी पळणार, काही पायात नसताना पळणार आणि अचानक तुम्ही कॉम्पिटिशनला जाताना एकदम तुम्हाला एकदम हाय क्वालिटीचे नायकी किंवा ॲडिडासचे पंपिंग शूज मिळणार, तो असा प्रकार आहे. तर हा जो समन्वय आहे या स्पोर्ट्समधला ज्या ज्या पालकांची कॅपॅसिटी आहे त्यांनी ह्या स्पोर्ट्सकडे निश्चित लक्ष द्यायला हवं. कारण हा त्या मुलाचा किंवा त्या मुलीचा खूप म्हणजे सर्वांगीण विकास करू शकते. आणि ह्या गोष्टी पालकांनी जर का पुढाकार घेतला तर पॉसिबल आहेत.
आणि पुण्यामध्ये अशा फॅसिलिटीज आता आहे. बालेवाडी स्टेडियम आहे, पुण्यामध्ये महाराष्ट्र मंडळ आहे. इथे जाऊन देखील जरी वीकली आपण जाऊन जरी त्या ॲक्टिव्हिटीज करायचं म्हटलं तरी सुद्धा पॉसिबिलिटी आहे. आणि ह्याच्याबरोबर जिम्नॅस्टिकमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. पूर्वी ॲक्रोबॅटिक असायचं, आता पूर्वी आर्टिस्टिक असायचं, आता ॲक्रोबॅटिक्स आलं आहे, आता रिदमिक आलेलं आहे. त्याच्यानंतर परत ह्याच्यामध्येही ॲरोबिक्स प्रकार आलेला आहे. आणि ह्या गोष्टी आता म्हणजे समाजामध्ये ह्या गोष्टींचं बऱ्यापैकी लोकांना आवडही निर्माण होत आहे. आता जिम सारख्या ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा ॲरोबिक्स वगैरे होतं आणि हा एक जिम्नॅस्टिक्सचाच प्रकार आहे. तर एक सर्वांगीण जर मुलाचा विकास हवा असेल तर जिम्नॅस्टिक ही एक बेटर ऑपॉर्च्युनिटी आहे स्पोर्ट्समध्ये. सर, तुम्ही जे जिम्नॅस्ट केलं, आज इंजिनिअरिंग करून तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये सेटल आहात, तर पिंपरी चिंचवडमध्ये जर समजा जिम्नॅस्टिकचं डेव्हलपमेंट होत असेल तर तुम्ही काय योगदान देऊ शकता? म्हणजे अनुभवाच्या अनुषंगाने मार्गदर्शन स्वरूपाचं, लिखित स्वरूपाच्या ॲनिमेशनला मदत करणं, पुस्तकं स्वरूपात, तर त्याच्यामध्ये काय तुमचं योगदान होऊ शकेल? तुमची आयडिया काय असू शकेल? नक्कीच होऊ शकेल. ही आमच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी असू शकते. कारण गेले 8-10 वर्ष आम्ही जे आमच्या करिअरसाठी घालवले आहेत, म्हणजे जिम्नॅस्टिक्स सोडून, तर हे आम्हाला नक्कीच माहिती आहे की तुम्हाला जर का स्पोर्ट्स करायचं झालं आज भारतामध्ये तर तुमच्याकडं पैसा किंवा एक अपॉर्च्युनिटी, एक फॅसिलिटी असणं महत्त्वाचं आहे. तर तुमच्याकडे ह्या गोष्टी नसेल तर तुम्ही काही करू शकत नाही. आणि आज आम्ही जरी स्पोर्ट्स जरी सोडून दिलं असलं किंवा पूर्णपणे त्यामध्ये नसलो तरी सुद्धा आम्हाला त्याचं महत्त्व आम्ही आमच्या आयुष्यातले 10-15 वर्ष त्याच्यामध्ये खूप भयंकर कष्टाने आम्ही त्यामध्ये कष्ट करून आम्ही त्याच्यामध्ये घालवलेलं आहे. तर एकच सांगावं वाटतं की निश्चितच जिम्नॅस्टिकमध्ये असणारे छोट्या छोट्या गोष्टी देखील आम्ही ह्या अनुभवलेल्या आहेत. म्हणजे साधारण आमचा नित्यक्रम असा असायचा की दिवसातनं 24 तासामध्ये आम्ही 12 तास हे आमच्या जिम्समध्ये घालवायचो. आणि आमचे जे काही कोचेस असायचे त्यांना न सांगता देखील आम्ही रात्री 12-1 वाजता देखील जिम्नेशियममध्ये जायचो आणि तिथे जाऊन आम्ही प्रॅक्टिस करायचो. तर या प्रॅक्टिस करण्यापाठीमागचं एक गोष्ट अशी आहे की आमच्यामध्ये जी काही त्या स्पोर्ट्सने जिद्द निर्माण केली आणि त्या गोष्टीमधनं एक सेल्फ डेव्हलपमेंट जी झाली ती आजही आम्हाला प्रेरणादायी आहे. त्यामुळे निश्चितच इन फ्युचर आम्हाला जर अशी संधी मिळाली की कुठेतरी ॲनिमेशनसाठी आम्ही काहीतरी मदत हवी असेल किंवा आम्हाला तशी अपॉर्च्युनिटी जर का कोणाला सांगायची जरी मिळाली तर निश्चित आम्ही आमच्या व्यवसायातनं किंवा आमच्या सर्व्हिस प्रोफाईलमधनं आम्ही वेळ काढू शकतो. कारण आम्हाला माहिती आहे की खरं स्पोर्ट्स हा जो पार्ट आहे तो आयुष्यामधला दैनंदिन जीवनातला एक महत्त्वाचा भाग आहे की ज्याने आपण स्वतःच्या फ्युचरसाठी खूप काही मिळवू शकतो. निश्चितच. या ठिकाणी धमाले सर या ठिकाणी तरुणांसाठी, मुलांसाठी मार्गदर्शन करू इच्छितात. त्याचबरोबर शिवाजी धमाले सरांच्या कन्या ज्या रुपाली भोसले या ठिकाणी हिंजवडी या परिसरात राहतात, तर त्यांनी राष्ट्रीय लेवलचं स्पर्धामध्ये सहभाग घेतला. राष्ट्रीय लेवलचे खेळाडू त्या पण आहेत. या ठिकाणी सर मार्गदर्शन करतात. रुपाली ढमाले, माझी मुलगी रुपाली ढमाले ही स्पोर्टमध्ये म्हणजे सरासरी 6 ते 7 वर्षापासून होती ती. आणि विशेष म्हणजे जास्तीत जास्त तिचा कल खेळाकडं होता. तर त्याच्यामध्ये ती ॲथलेटिकमध्ये जास्त इंटरेस्टिंग होती. आणि ती 400 मीटर हर्डल, 800 मीटर आणि लॉंग रनमध्ये ती जास्त हे करायची. तर तिला 32 नॅशनल झाल्या तिच्या आत्तापर्यंत. आणि आता ती सिटी प्राईड स्कूलमध्ये स्पोर्ट टीचर म्हणून काम करते. गुजराती सरांचं तिला काय योगदान? गुजराती सरांचं बालेवाडीला असताना ती 8 वर्ष बालेवाडीमध्ये होती. तर बालेवाडीमध्ये असताना तिला गुजराती सरांचं खूप काही सहकार्य मिळालं. तिचे ते कोच होते आणि त्यांच्या अंडरमध्ये तिने भरपूर काही टायमिंग अचीव करून दाखवला की गुजराती सरांनी दिलेला टायमिंग तो 400 मीटर हर्डलला तिने करून दाखवला. विशेष म्हणजे तिने जिल्ह्यामध्ये फर्स्टला ती असायची 400 मीटर हर्डलला. आणि आता मला जास्तीत जास्त असं सांगायचं की स्पोर्टमध्ये
जी मुलं काही करिअर करतात तर कदाचित त्यांना पुढे जॉब जरी मिळत नसेल कदाचित किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये त्यांना थोडा त्रास होत असेल, परंतु त्यांच्या शारीरिक संपदा जी आहे ती भरपूर प्रमाणात चांगली असते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजारापासून दूर ही मंडळी जास्त म्हणजे जी स्पोर्टमध्ये असताना आजार त्यांच्याकडे जवळ येत नाही. आणि जास्तीत जास्त मुलांनी स्पोर्टमध्ये पण केलं पाहिजे की जेणेकरून स्वतःची शरीराची भरपूर काही चांगले राहील. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की डॉक्टरांकडे जाऊन सतत औषधं घेणं आणि डॉक्टरांच्या संपर्कात येणं त्यापेक्षा जास्तीत जास्त व्यायामामध्ये वेळ घालवणं. जास्तीत जास्त वेळ घालवणं म्हणजे दिवसातून ठराविक वेळ आणि योग्य आहार घेतला, सात्विक आहार घेतला, शुद्ध शाकाहारी मुलं पण त्यांचं लाईफ चांगलं प्रमाणे राहू शकतं. आणि मी तर म्हणतो मांसाहारापासून दूर असावं आणि शाकाहाराला जास्त जोडावं की जेणेकरून तुमचे शरीर आणि मन खूप चांगलं राहतं आणि खूप इतरांना मार्गदर्शन करतं. आणि म्हणून बहुतेक पालकांनी आपल्या मुलांना शाकाहाराकडे जास्त वळवावं आणि दररोज एक्झरसाईज व्हायला पाहिजे, व्यायाम व्हायलाच पाहिजे. सकाळचं जास्त चालणं किंवा सकाळी कमीत कमी 1 किलोमीटर रनिंग करणं हे जास्तीत जास्त फायद्याचं राहू शकतं. निश्चितच सर. या ठिकाणी तुम्ही NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला आरोग्याच्या दृष्टीने जे प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणून जर स्पोर्ट्सचा वापर केला तर भारताची प्रगती चांगल्या दर्जाची होऊ शकेल, सरकारचा फंड या ठिकाणी वाचेल असं तुम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी ढमाले सरांच्या परिवारात खरं खेळाचं वातावरण आहे, त्यांची संपूर्ण कुटुंब हे खेळमय वातावरणात वाढलेलं आहे आणि खेळाविषयी आत्मीयता ठेवणाऱ्या या कुटुंबाशी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला मुलाखत घेण्याचा योग आला, त्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद.